कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आय एम सॉरी, आमच्यामुळे तू हर्ट झालास। नीरज बघ, झालं गेलं, आता आपण विसरून जाऊ। हे सगळं जर मला आधीच कळलं असतं ना तर मीच पुढाकार घेऊन तुम्हाला मदत केली असती। थँक्यू, पण ही लढाई माझी आहे आणि रस्ता किती अवघड असला तरी त्यावर मलाच चालायचं आहे। तुम्ही माझ्या मदतीला आहात तेच माझ्यासाठी खूप आहे, पण शेवटी रॅकेट हातात घेऊन प्रेमाची ही मॅच मलाच जिंकायची आहे। नाहीतर मला असं वाटेल की मे बी आय डोंट डिझर्व दिस। बट नीरज, यू हॅव नो आयडिया इथे काय होऊ शकतं। काय करतील? अजून मारतील मला, इकडनं जायला फोर्स करतील। नीरज, तुला वाटतं तितकं सगळं सोपं नाहीये। यार में बहुत ताकत होती है आणि हे जर खरं आहे तर मला हे सगळं सहन करावं लागेल आणि निशीसाठी मी हे सगळं सहन करायला तयार आहे। खायला आणलंय, खाऊन घ्या। नकोय मला। नको म्हणजे अशाने त्रास होईल तुम्हाला। लढायला बळ लागतं, ते कुठून येणार? नीरज प्लीज, निशीसाठी। खाऊन घ्या। मंजू झालो काय गो, चाय डोका धरला माझा। धरणारच, सतत गरम असतं ना। मग काय डोका शांत ठेवून त्या नीरेला गोंजारात बसू? हा, बस झालं हो आता, पुन्हा तो विषय नको। पण त्याचं वागणं बघितलास? हा, आपल्या निशी सोबत लग्न करू जात्या का? हो ना, पण काही म्हणा, हिम्मत केली त्याने। सगळ्या लोकांसमोर स्वतःच्या प्रेमासाठी उभा राहिला। नाहीतर काही लोक स्वतःच्या लग्नाच्या बायकोसाठी काही करायला कचरतात। मग काय बायकोसाठी घरातल्याची भांडू? असं कुठे म्हटलं मी? मग असं आडू आडून कशाक बोलतस? आडून आडून नाही, जे काय बोलते ते थेटच बोलते। बाबा 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 बाबा, हो पैसे द्या ना। पैसे कशाक? ते बॅडमिंटन घ्यायचंय। बॅडमिंटन? हा, मला बॅडमिंटन शिकायचंय। तो नीरज दादा आलाय ना, तो शिकवेल मला बॅडमिंटन। कसला भारी आहे ना तो। आता तो आपल्याच घरातला झाला ना, मग तो मला शिकवेल। डुगो, आता त्याच्याबद्दल काय बोलशील, त्याचं कौतुक करशील तर याद रखा, बॅडमिंटन खेळूचा। जा त्या अभ्यासाक बस। हो, तर त्याला कशाला तू ओरड? तुझा काम कर, माका शिकवू नको, कळला? मग ह्या पोरान घरात ठिणगी टाकल्या ना, त्याचं वणवं कसं होतं लो याची तयारी करतस? जायचे, त्यांना भूक लागली असत म्हणून फक्त। असा काय? मग हय कित्या घालतस खाऊ? अगो घरात बोलवायचा, पाठ मांडायचा, रांगोळी काढायची आणि मग खाऊ घालायचा। आधीच गावात चर्चा झालेली, हा आता धिंडावडं निघतले। दादा खोताच्या घरात त्याकाच किंमत नाही म्हणान। जायचे, अगं असं खरंच काही नाही। हा असा नाही मग कसा? हा घरात एवढा सगळा चाललेला असताना तुझी हिंमतच कशी झाली? सासू म्हणून आतापासून सगळा करूची तयारी करतोस। अशा कोणत्याही नात्याने नाही जायचे। खोतांच्या घराची सून म्हणून करते, आपल्या घरची रीतच आहे ना तशी।
अनोळखी माणसाचा पण पाहुणचार करतो आपण. आपल्या घरातून कधी कोणी उपाशी जात नाही. माणुसकी म्हणून ह्यांका जर 2 घास खाऊक नाही घातले तर आपला कस पाप लागात. असा पाप लागूक देऊचा नाही माका माझ्या घराक. हे असल्या गोष्टी सांगून ना या पोराक पाठीशी घालू नको. अगो हे 2 घास त्याका घालतस ना त्याची किंमत त्याका असा काय विचार ना. त्या 2 घासांची ना संस्कारांची या सगळा फुकट येणार नाही घरात. माझी दोन्ही पोरा राबतात, घाम गाळतात, तेव्हा घरात अन्नधान्य येत. हा राबल्याशिवाय त्या घासाची किंमत कशी कळतली का? शहरातल्या पोराका कशा कळतले या मातीतले कष्ट, त्या 2 घासांची किंमत. हे काय अजून इथेच? आहे काय झाला? काय होतला तर ठोकून बसलो ना. त्याचं पाहुणचार चाललो. हा माणूस की दाखूची असता पण ती कोणात ह्या पण कळाक होया. काय रे सांगितलेला कळणार नाही तुका? हा की हातपाय तोडूनच जाऊचा तुका? वहिनी तू सगळ्यांना एकाच तराजूत तोलतस पण सगळ्यांचीच ती लायकी नसता. खरं असेल तुमचं, पण स्वतःला सिद्ध करायला एक संधी लागते आणि मला ती संधी हवी आहे. कदाचित आत्ता मला या मातीची, या घासाची किंमत कळत नसेल, पण ती किंमत मला कळावी यासाठी मला या मातीतलं व्हावं लागेल. आणि त्यासाठी मी राबायला तयार आहे. वा वा वा, उचलली जीभ लावली टाळ्याक. बोलतोस तेवढा सोप्या नाही आता. माझा बंधू दिवसभर उन्हात लाकडा पडतलो. करून दाखव शिकता सगळा. न दमता न थांबता एवढी लाकडा पडू शकशील? माझ्या प्रेमासाठी, तुमची मनं जिंकण्यासाठी आणि तुमच्या आशीर्वादासाठी नक्कीच करेन. खूप बोलतास रे तू. नाही झेपूच आपण. आत्ताच माघार घे. प्रेम मी माघार घेण्यासाठी नाही केलं. ठीक आहे, चल दिला तुला एक आठवडा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.